नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या आगामी टीईटी परीक्षेसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर्स पूर्णपणे मोफत आहेत. ज्या पुस्तकातून आपण लेक्चर्स कंडक्ट करत आहोत, पुस्तकांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. इतर व्हिडिओज लेक्चरच्या सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर परीक्षा आपली 10 नोव्हेंबरला आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी स्टडी करण्यासाठी तुम्ही आपल्या पब्लिकेशनचे बुक्स जे आहेत ते नक्की घ्या. पुस्तकांमध्ये तुम्हाला फक्त थेरीज नाही तर वस्तुनिष्ठ प्रश्न देखील मिळत आहेत. जसं आपण एक पाठीमागचं सेशन घेतलं होतं, अन्नदाते सरांच्या बुक मधून आपण वस्तुनिष्ठ प्रश्न घेत आहोत. आज आपलं हे सेकंड सेशन आहे. पुस्तकामध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत, लक्षात घ्या. आपण इथे जेवढे पॉसिबल आहेत तेवढे क्वेश्चन घेत आहोत. पुस्तक कसे मागवायचे, कुठून मागवायचे हे मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलंय. केसागर पब्लिकेशनची ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथून तुम्ही पुस्तक घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकांच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. डायरेक्ट त्या लिंकवर जाऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. Amazon, फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही घ्या किंवा तुमच्या सिटीमध्ये जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडून तुम्ही पुस्तक घेतलं तरी चालेल. किंवा तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तकं स्वतः पाहून घेऊ शकता. ओके, तर तुमचे जे फीडबॅक आहेत, फीडबॅक नक्की द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले सेशन्स पोहोचवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल माहिती होईल आणि आपल्या युट्यूब चॅनल बद्दल माहिती होईल. ठीक आहे, ओके. चला स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. आजच्या सेशन मधून पहिला क्वेश्चन आहे आपला, बघा. क्वेश्चन आहे पहिला, कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता? वाढ आणि विकास हा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिक मधून हा पहिला क्वेश्चन आहे. कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता? ठीक आहे, बघा. पहिला ऑप्शन आहे लहानपणी घडलेल्या अपराधांविषयीची भीती, आत्मप्रचितीची भावना, चिंतामुक्त जीवन, चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता. आता इथं तुम्हाला बाल्यावस्था, कुमारावस्था, शैशवावस्था ह्या ज्या अवस्था आहेत या अवस्थांबद्दल आपण वाचलं पाहिजे. विद्यार्थी ओव्हर कॉन्फिडंट असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, विद्यार्थ्यांना काय वाटतं की हे क्वेश्चन जे असतात खूप सोपे असतात किंवा येऊन जातात. तर चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या, मी तुम्हाला वेळ देते. चला, कुमार अवस्था, किशोर अवस्था अवस्था वाचलेल्या असतील तुम्ही. 1-2 मिनिटं मी वेळ देते आणि मग आपण क्वेश्चन डिस्कस करूया. ठीक आहे, किशोर अवस्था, कुमार अवस्था, पण किशोरावस्था आणि कुमारावस्था एकच आहे का वेगवेगळी आहे? सांगा. एकच मिनिट. चला, बघा. तर कुमार अवस्थेमध्ये बघा, कुमार अवस्थेमध्ये अनुभव म्हटलंय तुम्हाला, बरोबर. येणारा अनुभव म्हटलंय. पहिला ऑप्शन येईल का मग घडलेल्या अपराधांविषयी भीती? नाही येणार. ठीक आहे, पहिला ऑप्शन नाही येणार, लक्षात घ्या. थोडस क्वेश्चन व्यवस्थित वाचा तुम्ही म्हणजे लक्षात येईल. आत्मप्रचिती कुमार वयामध्ये येते? नाही येणार. चिंतामुक्त जीवन? नाही येणार. चिंता आणि स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता, लक्षात घ्या. चिंता आणि स्वतःविषयक जे क्षमता आहेत ना त्याच्याबद्दल साशंकता. ओके, हे तुमचं आन्सर आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? याच्यासाठी आपल्याला वाढ आणि विकास हा जो टॉपिक आहे तुमच्या मानसशास्त्रामधला, हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. काय होतं, कुमारावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था याच्यामधली जी वैशिष्ट्ये आहेत, वैशिष्ट्यांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि कन्फ्युज होतो आपण, बरोबर. जर आपण वारंवार रिव्हिजन जर नाही केली तर काय होतं, इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं.
तर कुमार अवस्थेबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन वाचून घ्या, जेणेकरून आपल्याला इथं क्वेश्चन सोडवताना प्रॉब्लेम येणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डिस्ग्राफिया. लक्षात घ्या, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते. क्वेश्चन खूप चांगला आहे. डिस्ग्राफिया म्हटलंय, ही जी अध्ययन अक्षमता आहे, ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता कोणत्या दोषाशी संबंधित असते. लेखन क्षमता, गणितीय क्षमता, वाचन क्षमता आणि वरील सर्व. पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं असेल हे डिस्ग्राफिया, खूप कमी पुस्तकामध्ये आहे, लक्षात घ्या. चला, डिस्ग्राफिया ही एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, बरोबर. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. शिकण्याची अक्षमता, लिखित अभिव्यक्तीमधील दोषांशी संबंधित आहे, बरोबर. हा बघा, डिस्ग्राफिया आणि डिस्लेक्सियावरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. डिस्लेक्सिया दोन्ही वरती क्वेश्चन येऊ शकतात. जसं इथं डिस्ग्राफियावरती क्वेश्चन आहे, तसं ह्याचा जो असतो ना संबंध, याचा परिणाम वाचनावर होतो, वाचन परिणाम. ठीक आहे, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या. एकतर डिस्ग्राफिया विचारतील किंवा एकतर डिस्लेक्सिया विचारतील. ओके, क्लिअर. तर उत्तर काय असेल मग? लेखन क्षमता, गणित क्षमता, वाचन क्षमता म्हटलं तर डिस्लेक्सिया म्हणतोय आपण. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. लेखन क्षमता. ओके, कोणत्या दोषाशी संबंधित असते? लेखन क्षमता. समजलं का? बर, तुमच्यापैकी जे विद्यार्थी टीईटी देत आहेत, आता तुम्ही सगळेच देत असणार आहेत, सगळ्याच पुस्तकामध्ये हे कंटेंट मिळते का? नाही मिळत, बरोबर. बघा, तुम्ही आता याच्याबद्दल डिटेल बोलायचं झालं ना, डिस्ग्राफिया तुम्ही जर बघितलं असेल तर इथं काय होतं माहिती का, विद्यार्थी फॉर एक्झाम्पल आपण वाय असं काढतो, बरोबर, ते विद्यार्थी असं काढतात, उलट काढतात, तर ही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ओके, क्लिअर. पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन. विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन. पहिला ऑप्शन आहे, काही काळानंतर विद्यार्थ्यांना नकोसे वाटते. प्रबलन नकोसं वाटतं का? विद्यार्थ्याला त्याचे महत्व वाटत नाही, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते आणि विद्यार्थ्याची भावना दुखावते. काय येईल उत्तर? उत्तर काय येईल? बर, प्रबलनचा अर्थ काय होतो? डीएड बीएड करून आलोय की आपण इथं, बरोबर. प्रबलनचा अर्थ काय होतो? चला, थोडक्यात मोटिवेट करणं किंवा अशा पद्धतीनं. उत्तर काय येईल बघा. बघा, कुठल्याच विद्यार्थ्याला प्रबलन नकोसं वाटत नसतं. सिंपल आहे, तुम्ही आपले स्कूल टाइमचे दिवस पण आठवा. ठीक आहे, कोणत्याही विद्यार्थ्याला प्रबलन नकोसं वाटत नाही. ठीक आहे, भावना दुखवायचा तर प्रश्नच नाही, उलट चांगलं वाटत असतं ना, बरोबर. महत्व वाटत नाही हे नाहीये ना, अध्ययन तत्पर ठेवतं, बरोबर. अध्ययन तत्पर ठेवतं. प्रबलन काय करत असतंय? अध्ययन तत्पर ठेवत असतं. सोपे क्वेश्चन आहे, जास्त काही अवघड नाहीयेत. फक्त जी वाक्यरचना आहे ती वाक्यरचना तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यतः स्वभावाने अंतर्मुख असतात. काल आपण हे सगळं बघितलं होतं, अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी, आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ असतात, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, शिक्षकांच्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करतात. बघा, प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी
शिक्षकांच्या सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करतात का? नाही, चुकीचं आहे ना हे. आपल्या गरजांबाबत अनभिज्ञ म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही असं असतं का? अनभिज्ञ म्हणजे माहिती नसणे. चुकीचं आहे मग हे पण, बरोबर? अंतर्मुख असतात, स्वभावाने अंतर्मुख असतात का? प्रतिभाशाली, प्रज्ञावान म्हणताय तुम्ही, नाही. बरोबर? जास्तीत जास्त माणसे उभयमुखी असतात हे आपण काल बघितलं होतं. अंतर्मुखी, बहिर्मुखी त्यांची वैशिष्ट्ये पण आपण बघितली होती कालच्या सेशनमध्ये. लक्षात घ्या. तर प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी निर्णय घेण्यासाठी कसे असतात? आत्मनिर्भर असतात. ओके, क्लिअर? समजतंय? निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तुम्ही फटाफट इलिमिनेट सुद्धा करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक विद्यार्थी डॅश डॅशने ग्रसित आहे. ठीक आहे, इथं डॅश डॅश करा. डॅश डॅशने ग्रस्त आहे, त्यामुळे तो सॉ, SAW आणि WAS आणि न्यूक्लिअर आणि अनक्लिअर मधला फरक ओळखू शकत नाही. हे मी तुम्हाला आता सांगितले की नाही? एक्झाम्पल दिलं होतं की मी तुम्हाला? याच्यामधला फरक ओळखू शकत नाही, तर याला काय म्हटलेलं आहे? डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया. अब बघा, आता इथं तुम्हाला पाठीमागं मी डिस्लेक्सिया म्हणजे वाचन दोष, डिस्ग्राफिया म्हणजे लेखन दोष, डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितीय दोष, हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारू शकतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, मतिमंदता. आता इथं डिस्कॅल्क्युलिया तर नाही येणार, बरोबर? लेखन दोष पण हा नाहीये. लक्षात घ्या. लेखन दोष कसा असतो मी तुम्हाला सांगितलं. उदाहरणार्थ वाय आहे, तर तो विद्यार्थ्याचा उलटा काढेल, त्याला तुम्ही डिस्ग्राफिया म्हणू शकता. तर हा वाचन दोष आहे. काय आहे हा? वाचन दोष आहे. डिस्लेक्सिया. लक्षात आलं? याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. लक्षात घ्या, याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाहीत. ओके, समजलं? डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया आणि डिस्ग्राफिया. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. 5 क्वेश्चन आपण इथं कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील? शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी कोणता मार्ग अधिक योग्य राहील? बघा, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिदिवस 10 रुपये अनुदान देणे. पटतंय का तुम्हाला? बघा, मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणे. ओके, शाळेच्या भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे आणि शाळेत अनुपस्थित विद्यार्थ्यांचे पटावरील नाव कमी करणं. उपस्थिती वाढवायची विद्यार्थ्यांची, तर काय केलं पाहिजे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बघा, विद्यार्थ्यांसाठी निगेटिव्ह गोष्टी लगेच करून चालत नसतं, बरोबर आहे? एखादा विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत नाहीये, अनेक कारणं असू शकतात. कौटुंबिक असतील किंवा पर्सनली विद्यार्थ्यांशी रिलेटेड असतील, तर त्याचा विचार केला पाहिजे. तर इथं लगेच पटावरनं नाव कमी करणं हे चुकीचं आहे, बरोबर? काही प्रयत्न इथं केले पाहिजे शाळेने, शिक्षकांनी. 10 रुपये पैसे देऊन हे प्रलोभन देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत, बरोबर? व्यक्तीची नेमणूक अजिबात नाही. पॉसिबल आहे का? पॉसिबल नाही. विद्यार्थी शाळेमध्ये रमला पाहिजे, विद्यार्थ्याचं शाळेमध्ये मन लागलं पाहिजे, विद्यार्थ्याला शाळेत यावंसं वाटलं पाहिजे. मग याच्यासाठी काय करू शकतो? याच्यासाठी शाळेचा जो भौतिक परिसर आहे सुंदर आनंददायी असला पाहिजे. शाळेमध्ये थोडीशी बाग असली पाहिजे, खेळण्यासाठी साहित्य असलं पाहिजे, शैक्षणिक साहित्य असलं पाहिजे, बरोबर? त्याच्यानंतर नीरस वातावरण नसलं पाहिजे, जसं की आता डिजिटल बोर्डवरती शिकवतात, विद्यार्थ्यांना सुंदर सुंदर चित्र दाखवतात. तर अशा पद्धतीनं थोडंसं काय केलं पाहिजे? इथं प्रयत्न केले पाहिजेत. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? शाळेमध्ये समान स्त्री पुरुष शिक्षकांची भरती करणं पॉसिबल असतं? विचार करा. लिंग भेदभाव दूर करणारे कडक नियम बनवणे, संगीत स्पर्धेमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक संधी देणे, शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणं. बघा, शिक्षकांची भरती करणं हातात असतं का आपल्या? नाही. मग उत्तर काय येईल? हे तर नाही येणार, बरोबर? कडक नियम नाही बनवू शकत.
हे तर चुकीचंच आहे. तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे, त्यांचं वर्तन असं असलं पाहिजे की मुलगा आणि मुलगी विद्यार्थी याच्यामध्ये फरक नाही केला पाहिजे त्यांनी, बरोबर, लक्षात आलं. तर हे आपलं इथं योग्य उत्तर येतं. सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्याची शारीरिक शक्ती वाढते, मानसिक शक्ती वाढते, आत्मनिर्भरता वाढते, अहंकारी भाव वाढतो. स्वतःच्या हाताने एखादं काम करतोय तर काय वाढेल इथं? फक्त हाताने काम केल्याने शारीरिक शक्ती वाढत असते का? नसते. त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. मानसिक शक्तीचा प्रश्नच नाही. आत्मनिर्भर होतो. ठीक आहे. स्वतःची कामं स्वतः करायला तो विद्यार्थी शिकतो. बरोबर? स्वतःची कामं स्वतः करायला शिकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यासाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल? लक्षात घ्या. प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यासाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल? पहिला ऑप्शन आहे शालेय सहलीचे अहवाल लेखन करणे. दुसरा आहे दिलेल्या संकल्पनांवर आधारित मौलिक नाटक लिहिणं. पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व प्रश्न सोडवणं. शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणं. आहे की नाही कन्फ्युज करणारा क्वेश्चन? हा, असे क्वेश्चन कन्फ्युज करतात, लक्षात घ्या. बरोबर, ओके. हा, अहवाल लेखन विद्यार्थी करू शकतात का? शालेय सहलीचं अहवाल लेखन शिक्षक करत असतात ना, मग हा ऑप्शन नाही येणार. लक्षात आलं? हा ऑप्शन नाही येणार. पाठ्यपुस्तकात दिलेले प्रश्न तर प्रत्येक विद्यार्थी सोडवतो, बरोबर. असं नाही की प्रज्ञावान किंवा प्रतिभाशालीच विद्यार्थी सोडवतो. शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणं सगळेच विद्यार्थी याचा प्रयत्न करतात. ओके. स्पेशली तुम्हाला इथे काय म्हटले, प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यासाठी. तर असे विद्यार्थी काय करू शकतात, काहीतरी हिडन टॅलेंट त्यांच्यामध्ये असतं. तर दिलेल्या संकल्पनांवर आधारित नाटक, प्रत्येक विद्यार्थी नाटक लिहू शकेल का? नाही लिहू शकणार, बरोबर. हा, तशी कल्पनाशक्ती किंवा तसं टॅलेंट त्यांच्यामध्ये असावं लागतं. तर हे कोण करू शकतं? हे करू शकतात प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थी. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावे? आता हे क्वेश्चन सोपे आहेत म्हणून मी तुम्हाला फास्ट घेते. स्पेशली व्यक्तिमत्व टॉपिक वरचे क्वेश्चन आपण घेतले होते, तिथं प्रत्येक क्वेश्चन आपण एक्सप्लेन केला होता, बरोबर. तर वर्गातील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावे? भेदभावपूर्ण असावे का? नाही. मैत्रीपूर्ण असावे, मार्गदर्शनात्मक असावे, अलिप्त असावे का? नाही. बरोबर. मग उत्तर काय येईल आपलं? हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. 2 आणि 3 याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवायची गरज आहे अजिबात नाही. ओके. नेक्स्ट बघा. प्रज्ञावान विद्यार्थ्याशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे काय? प्रज्ञावान विद्यार्थ्याशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे काय? पहिला ऑप्शन आहे बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी. दुसरा ऑप्शन आहे स्वयं अध्ययन कार्य अधिक दिले जावे. तिसरा ऑप्शन आहे शैक्षणिक कार्यक्रमात नेतृत्व देणे. चौथा ऑप्शन आहे सहशालेय उपक्रमामध्ये अधिक संधी देणे. बघा, हे वाचलं असेल तर आपल्याला उत्तर येतात, जर वाचलं नसेल तर उत्तर आपल्याला येत नाहीत. समृद्धीकरण कार्यक्रम म्हटलंय, मग इथं स्वयं अध्ययनाचा प्रश्न येत नाही, लक्षात घ्या, बरोबर आहे. सहशालेय उपक्रमामध्ये अधिक संधी देणं, इथे तुम्हाला समृद्धीकरण कार्यक्रमाबद्दल म्हटलंय म्हणल्यानंतर उत्तर काय येणार बघा? वर्गात जाण्याची संधी, याचा तर प्रश्नच नाही. ऑप्शन तुमच्या 2 खाली क आणि ड मध्ये तुमचं उत्तर राहील, बरोबर. नाही. ओके. बघा, तर हे अशा पद्धतीनं सिली मिस्टेक होऊ शकतात. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? समृद्धीकरण कार्यक्रम पुस्तकातून व्यवस्थित वाचायचं आहे. बघा, इथं ऍक्सलरेशन विचारलंय तुम्हाला, तर सहशालेय उपक्रमामध्ये अधिक संधी देणं किंवा शैक्षणिक कार्यक्रमामध्ये नेतृत्व देणं, हे ऑप्शन आपल्या इथं येणारच नाही, बरोबर. स्वयं अध्ययनाचा तर येणारच नाही, असं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय. तर बुद्धिमत्ता आणि प्रगतीनुसार काय करायचंय? पुढील वर्गामध्ये जाण्याची संधी द्यायची. लक्षात आलं? क्लिअर? समजलं का? बघा, तर हे तुम्हाला
एकच मिनिट थांबा. बघा, पाठ्यचर्या समृद्धीकरण असंही काही ठिकाणी दिलं जातं. प्रभावी शिक्षण, बरोबर. प्रभावी शिक्षण जर दिलं विद्यार्थ्याला तर बुद्धिमत्ता आणि प्रगतीच्या जोरावरती काय होतं, पुढच्या वर्गामध्ये तो विद्यार्थी जातो. तर याचा आन्सर आहे पहिला ऑप्शन. तर या क्वेश्चनला काय करा, स्टार करा, IMP करा. ओके, कारण असे क्वेश्चन आपल्याला इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह होत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षण हक्क अधिनियम 2009, शिक्षण हक्क अधिनियम जो आहे 2009, तर या शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना काय म्हटलंय बघा, विद्यार्थ्यांना वर्गातील मुलामुलींची संख्या समान होईल, वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल, लिंगानुसार आवश्यक भेदभावासह शिक्षण मिळेल, वरील सर्व काय होईल. शिक्षण हक्क अधिनियम 2009 हा अधिनियम तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल, पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, ओके. बघा, संख्या समान होईल हे पॉसिबल नाही, हे आपल्या हातात नसतं, बरोबर. भेदभावासह म्हटलंय, चुकीचं आहे. उत्तर काय येईल, वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल. ओके, शिक्षण हक्क अधिनियम 2009. आता स्पेशली हे अधिनियम वगैरे आहेत ना, तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन जास्त डीप मध्ये येत नसतात. याच्यामधून मानसशास्त्राशी काय रिलेटेड आहे तेवढं तुम्हाला विचारलं जातं, बाकीचं जास्त तुम्हाला इथे काही विचारलं जाणार नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, विद्यार्थ्यांना संकल्पनांचे होणारे आकलन खालीलपैकी विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडित आहे. बघा, कशाचं आकलन म्हटलेलं आहे, संकल्पनांचं आकलन, बरोबर. संकल्पनांचं जे आकलन आहे ते विकासाचे सिद्धांत आहेत, कोणत्या सिद्धांताशी निगडित आहे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे, बरोबर. ओके, बघा, विकास हा क्रमागत होतो, विकासाच्या क्षेत्राच्या संकल्पनांवर प्रभाव पडतो, विद्यार्थ्यातील जिज्ञासा आणि प्रयत्न संकल्पना आकलनासाठी महत्वाचे असतात. काय येईल उत्तर बघा, संकल्पनांशी रिलेटेड आपल्याला विकासाचे सिद्धांत विचारलेले आहे. 14 नंबरचा क्वेश्चन बघा, विकास क्रमागत होतो हे आपल्याला माहिती, बरोबर. विकास क्रमागत होतो हे बरोबर आहे. विकासाच्या क्षेत्रांचा संकल्पनांवरती प्रभाव पडतो हेही बरोबर आहे. जिज्ञासा आणि प्रयत्न डेफिनेटली हे महत्वाचे असणार, बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं, 1, 2 आणि 3. जरी तुम्ही इथं विकासाचे सिद्धांत तुम्हाला नाही आठवले तरी सुद्धा कॉमन सेन्स वरती हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. वाढ आणि विकास या संकल्पना आपण वाचलेल्या असतात, बरोबर. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रज्ञावान बालके ही सामान्यतः शिक्षकांना नापसंत करतात, असं असतं का? नसतं, बरोबर. असं नसतं, सामान्यतः शाळेत जाण्याचं शक्यच नाही असं, बरोबर. शारीरिकदृष्ट्या कमजोर असे असतात का? शारीरिकदृष्ट्या कमजोर असून सामाजिक क्रियामध्ये मागे राहतात, उलट पुढे राहतात, बरोबर. अभिरुचीनुसार जी प्रज्ञावान बालकं असतात ना, तर ती अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रामध्ये काय करू शकतात, श्रेष्ठ काम करू शकतात. जर प्रज्ञावान बालकावरती तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारू द्या, निगेटिव्ह पॉइंट्स तिथे येणारच नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. वर्गामधील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना बघा काय म्हटलंय, भिन्न वयोगटाच्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला कशाचं ज्ञान सर्वात जास्त आवश्यक असते. 16 नंबरचा क्वेश्चन बघा, पालकांचा व्यवसाय, वयोगट फक्त भिन्न आहे म्हटले, पालकांचा व्यवसाय, त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक पार्श्वभूमी, विकासाच्या अवस्था. भिन्न वयोगट म्हटलं की काय येणार उत्तर आपलं, वयोगट भिन्न आहेत, त्यांच्या व्यवसायाचा काय फायदा होईल का यांचा विचार करताना नाही, सामाजिक आर्थिक परिस्थितीचा पण नाही, सांस्कृतिकचा पण नाही, त्यांच्या विकासाच्या अवस्था. कारण का, वयोगटानुसार त्यांच्या विकासाच्या अवस्था वेगवेगळ्या असणार आहेत, बरोबर.
ओके. 7 ते 8 वर्ष वयोगट आहे, 11 ते 12 वर्ष वयोगट आहे, 16 ते 17 वर्ष वयोगट आहे. यांच्या विकासाच्या अवस्था सेम असतील? नाही, भिन्न असतील. त्याच्यामुळे तिथं कशाचा विचार करावा लागेल? त्यांच्या विकासाच्या अवस्थांचा जास्त विचार करावा लागेल. लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक विद्यार्थी म्हणतो, त्याचा आजा आला आहे. आजा. ठीक आहे. या विधानावर शिक्षक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असेल? ओके. होय, त्याचा आजा आला. ओके. मूर्खा, आजा नाही आजोबा म्हणावं. ओके. तुझ्या घरी बोलायचं कसं शिकवत नाहीत का? होय, त्याचे आजोबा आले. शिक्षक म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल असं तुम्हाला इथे विचारले. ओके. बघा, बोली भाषेमध्ये आजा म्हणतात, बरोबर आहे, म्हणतात. पण एक शिक्षक म्हणून तुम्ही म्हणू शकतात का होय त्याचा आजा आलाय? नाही, चुकीचं आहे. मूर्खा, आता बघा काही शिक्षक असतात पण असे बरं का, की विद्यार्थ्यांना बोलतात असं, की असं म्हणायचं काही बरं का, अपवाद. पण हे चुकीचं आहे. ओके. तुझ्या घरी बोलायचं कसं असं असंही बोलतात, पण हे चुकीचं आहे. सध्या तरी आपण मानसशास्त्रानुसार विचार करतोय. शिक्षक म्हणून प्रतिक्रिया काय असेल, की होय त्याचे आजोबा आले आहेत. म्हणजे शिक्षकांच्या हे बोलण्यातून तो विद्यार्थी समजून घेईल की आजा नाही म्हणायचं, आजोबा म्हणायचं. लक्षात आलं? क्लिअर? पण हे शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीनं नाहीच बोललं पाहिजे, चुकीच्या पद्धतीनं शिकवलं नाही पाहिजे. लक्षात येईल? आपण बोलतो की विद्यार्थी शिक्षकांचं अनुकरण करतात. मग तो विद्यार्थी म्हणजे ऑब्झर्व करेल की आपले शिक्षक काय म्हणतायत? आजोबा म्हणतायत, आपण पण आजोबा म्हणावं असं. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे अध्ययनासंदर्भात स्कॅलफोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते? अध्ययनासंदर्भात स्कॅलफोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते? अगोदर अध्यापन केलेल्या पाठ्यविषयाची पुनरावृत्ती, वयानुरूप शिक्षण देणं, अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणं आणि विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकांचा शोध घेणं. बघा, स्कॅलफोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते? ओके. बघा, तर अशा संज्ञा ज्या असतात ना, स्पेसिफिक आपल्याला माहीतच असायला पाहिजे. तर स्कॅलफोल्डिंग काय असतं माहिती का? ही संज्ञा काय सूचित करते, की अनुभवीकडून, जे अनुभवी आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स आहेत, अशाकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती, बघा खूप जास्त मदत नाही, जेवढ्या अडचणी आहेत ना तेवढ्यापुरती मदत करणं हे सुचवतं स्कॅलफोल्डिंग. लक्षात आलं? क्लिअर? एवढंच विचारतात एक्झाम मध्ये, बाकी जास्त काही तुम्हाला विचारत नाहीत. पण हे डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया, स्कॅलफोल्डिंग 100% विचारतात एक्झाम मध्ये. शाळेमध्ये दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांच्या गरजांशी निगडित आहे. कोणत्या गरजांशी? बघा, जो पोषण आहार दिला जातो भावनिक गरजांशी, सामाजिक गरजांशी, मानसिक गरजांशी का शारीरिक गरजांशी? होतो की नाही कन्फ्युज इथं? आता इथं तर परीक्षा नाहीये म्हणून आपण कन्फ्युज होत नाही आहोत. पोषण कशासाठी लागतं? शरीरासाठी लागतं, बरोबर. भावनिक, मानसिक, सामाजिक हे नाही येणार. ओके, कॉमन सेन्स आहे, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मॅडम चहा खातात हे वाक्य वाक्यविन्यास व अर्थाच्या दृष्टीने चुकीचे आहे. बघा, मॅडम चहा खातात हे वाक्य वाक्यविन्यास व अर्थाच्या दृष्टीने चुकीचं आहे. वाक्यविन्यासाच्या दृष्टीने चुकीचं, तर अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहे. वाक्यविन्यास दृष्टीने बरोबर, पण वैज्ञानिक दृष्टीने चुकीचं आहे. आणि वाक्यविन्यास आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टीने बरोबर आहे. काय येईल उत्तर बघा. चला, खूप चांगला क्वेश्चन आहे, आला पाहिजे तुम्हाला. बर, वाक्यविन्यास म्हणजे काय? वाक्यविन्यास म्हणजे काय बोला, बघूया किती विद्यार्थ्यांना येतंय.
वाक्याचे अंग जेव्हा आपण अभ्यासतो ना, त्याला आपण वाक्यविन्यास म्हणतो, बरोबर? बोला. हा, सेशन जरी रेकॉर्डेड असलं तरी तुम्ही उत्तरं देऊ शकतात. बघा, एखादी भाषा आहे, त्या भाषेमध्ये काही नियमानुसार, काही सिद्धांतानुसार वाक्य बनतात, बरोबर? सिंटॅक्स, वाक्यविज्ञान, वाक्यविन्यास, बरोबर? क्रमबद्ध अध्ययन, वाक्यविज्ञान. ओके, लक्षात आलं? हा, तर हे आपल्याला माहित पाहिजे. वाक्यरचना, वाक्यविन्यास, तर हे चुकीचं आहे की नाही? वाक्य विन्यासाच्या दृष्टीनं आणि वैज्ञानिक दृष्ट्या चहा खातात का? चहा पितात, बरोबर? म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनानं चुकीचं आहे, पण वाक्यविन्यास दृष्टिकोनानं काय आहे? बरोबर आहे. समजलं का? उत्तर समजलं? चला, काही डाऊट असतील तर विचारू शकता चॅट बॉक्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मतिमंद मुलाची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते? मतिमंद मुलाची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते? त्यांना समायोजन साधताना फारशा अडचणी येतात. त्यांना गणितीय, एकच मिनिट थांबा. इथे येत नाहीत करा. येत नाहीत, फारशा अडचणी येत नाहीत. ठीक आहे. सेकंड आहे, त्यांना गणित विषय अवघड वाटतो. थर्ड आहे, त्यांचा सर्वच विषय शिकण्यातील वेग कमी असतो. शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो. आणि चौथा आहे वरील सर्व. काय येईल उत्तर बघा, 21 नंबरचा क्वेश्चन. स्पेसिफिक असं आपण म्हणू शकत नाही, बरोबर? ओके, तर त्यांचा सर्वच विषय शिकण्यातला जो वेग असतो, एकच विषय त्यांना अवघड वाटतो असं नाही, सगळ्याच विषयामध्ये वेग कमी असतो आणि शैक्षणिक सामाजिक जीवनाला प्रभावित करतो. त्याच्यामुळं उत्तर काय येईल आपलं? तिसरा ऑप्शन. स्पेसिफिक कोणताही विषय नाही किंवा पहिला ऑप्शन ही इथं येणार नाही. ऑप्शन नंबर 3 हे असेल आपलं उत्तर. समजलं का? बघा, मतिमंद मुलांविषयी आपल्याला इथं विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालकांमधील वाईट सवयींना खालीलपैकी कोणत्या मार्गाने सुधारले जाऊ शकते? कोणत्या मार्गाने? इथं मार्ग करा. मार्ग, ठीक आहे. रागवून, प्रेमाने आणि विश्वासाने, आर्थिक दंड, कान उघाडणी करून, शाळेतील नाव कमी करून. सोपा क्वेश्चन आहे की नाही? प्रेमानं आणि विश्वासाने. रागवलं तर मुलांना मग अजूनच राग येतो, बरोबर? पण काही सिच्युएशन मध्ये असं असतं, अपवाद. उत्तर तुम्हाला हेच द्यायचंय, प्रेमाने आणि विश्वासाने. काही विद्यार्थी असे असतात की ऐकतच नाहीत, बरोबर? म्हणजे रियालिटी सांगते मी तुम्हाला, रागवावं पण लागतं. पण सगळ्यात जास्त योग्य उपाय कोणता? की प्रेमानं आणि विश्वासानं. हे नाही झालं, हे तुम्ही करताय 100% याच्यावरती तुम्ही प्रयत्न करताय, तर मग पुढचे उपाय असतात. पण परीक्षेमध्ये हेच उत्तर द्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी केव्हा केली पाहिजे? कधी कधी, जेव्हा वाटेल तेव्हा, नियमितपणे, प्रत्येक शनिवारी, महिन्याच्या अखेरच्या दिवशी. कधी केली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटून उपयोग नाहीये. तुम्हाला वाटून उपयोग नाही. उत्तर बरोबर द्यायचंय, बरोबर? रेग्युलर केली पाहिजे, तर विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करतील ना. विद्यार्थ्यांना जर माहित झालं की शिक्षक ना कधी कधी चेक करतात, तर ते एवढं सिरियसली नाही घेणार. त्यांना जर माहित झालं की प्रत्येक सॅटर्डेला चेक करतात, ते फ्रायडेला करतील. बस, मंडे पासून फ्रायडे पर्यंत ते काहीच नाहीत करणार. मग त्यांच्यावरती लोड पडू शकतो, ते स्किप करू शकतात, बरोबर? तसंच महिना अखेरच्या पण दिवशी जर करत असतील तर तसं होऊ शकतं. तर रेग्युलर केली पाहिजे, तर विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करतील आणि त्यांना रेग्युलर अभ्यासाची सवय पण लागेल. ओके, तुमच्या वर्गातील एक्स हा मुलगा बघा असामाजिक वर्तन करतोय, ठीक आहे. तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? तुम्ही काय कराल शिक्षक म्हणून? त्याला शारीरिक शिक्षा कराल? चुकीचं आहे.
सॉरी, त्याच्या आई वडिलाला बोलवून घ्याल, त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून उपाय कराल, त्याला तुमच्या तासिकेला वर्गात बसू देणार नाही. एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे की हा मुलगा असं का करतो, बरोबर आहे, याचा तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे, थोडी माहिती काढली पाहिजे की बाबा त्याचं जे वर्तन आहे त्या वर्तनाच्या पाठीमागे काय कारण आहेत आणि मग त्याच्यावरती तुम्ही उपाय शोधू शकता. जेव्हा तुम्हाला रिझन कळेल की हा हे रिझन आहे म्हणून हा विद्यार्थी असा वागतोय, मग त्याच्यावरती उपाय तुम्ही किंवा सोल्युशन तुम्ही काढू शकता. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता सर्जनात्मक बालकांचा गुण नसतो? सर्जनात्मक बालक, जसं आपण प्रतिभाशाली बघितलं तसं इथं तुम्हाला पण नसणारा गुण विचारलाय. मर्यादित अभिरुची, संशोधक वृत्ती, चांगली अंतर्दृष्टी, क्रियाशीलता. 25 नंबरचा क्वेश्चन. मर्यादा नसतात की नाही, हे चुकीचं आहे. संशोधन अभिवृत्ती असते, अंतर्दृष्टी असते, क्रियाशील पण असतात सर्जनात्मक बालके. सोपा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विज्ञानाचे प्रयोग करताना, बघा विज्ञानाचे प्रयोग करताना बऱ्याचदा मुले उपकरणे आपल्या हातात घेतात, ठीक आहे, ओके, आणि मुलींना प्रयोगाच्या नोंदी घेण्यास सांगतात. हे वर्तन कशामुळे घडतं? बघा, प्रयोग आपण करायचा, नोंदी मुलींना घ्यायला सांगायच्या, ठीक आहे. तर पहिला ऑप्शन आहे, मुलांना वैज्ञानिक उपकरणे हाताळण्याची जन्मता बुद्धिमत्ता असते, मुलींकडे कमी असते, असं असतं का? नाही, चुकीचं. मुली स्वतः वैज्ञानिक उपकरणे हाताळण्यास इच्छुक नसतात, असं असेल का? नाही. अपवाद, काही मुली घाबरतात, तो विषय वेगळा, पण असं नसतं, बरोबर. मुलींची निरीक्षण क्षमता चांगली असते, चूक आहे हे. समाजात होणारा की एखादं डिफिकल्ट काम फक्त मुलंच करू शकतात, मुली करू शकत नाही, हे जे आहे ना समाजात होणारा स्त्री पुरुष लिंग भेदभावाचा नकळत परिणाम मुलांच्या वर्तनावर होतो, की हे रिस्की काम आहे बाबा, तू नको करू, मी करतो, असं. लक्षात आलं? क्लिअर? तर हे उत्तर काय येईल आपलं? हे येईल. तर ह्या केस स्टडीज आहेत, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघा, संपादित प्रेरणा. क्वेश्चन आहे पुढचा, संपादित प्रेरणा अविचाराने कार्य घडवून आणते, अविचाराने कार्य घडवून आणते, कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते, अपयशापासून दूर जाण्यासाठी उपयुक्त आहे, ठराविक लोकच ती अनुवंशातून प्राप्त करतात. बघा, संपादित प्रेरणा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे संपादित प्रेरणेवरती. चला, प्रेरणा, भावना, हा प्रेरणा म्हणजे काय, ठीक आहे, मोटिवेशन, ओके. प्रेरणा, अभिप्रेरणा, उत्तर काय येईल बघा, कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते. संपादित प्रेरणा जी असते मानसशास्त्रातील एक महत्वाची पण वादग्रस्त संकल्पना आहे प्रेरणा. एक सेपरेट सेशन आपण याच्यावरती घेऊया, ठीक आहे, ओके, क्लिअर. हा, प्रेरणांचं वर्गीकरण केलं जातं. कसं असतं वर्गीकरण? शरीरजन्य, बघा बघा इथं तुम्हाला लिहून देते, शरीरजन्य, ठीक आहे, ओके, 1 नंबर. 2 नंबर समाजजन्य, ठीक आहे. 3 आहे मानसजन्य, मानसजन्य, ओके. तर हे असं पण वर्गीकरण असतं. आणि महत्वानुसार जे वर्गीकरण असतं ना, ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलाय, महत्वानुसार वर्गीकरण, तर याच्यामध्ये येते संपादित आणि अनभ्यस्त. अनभ्यस्त,
वर्गवारी आहे. ठीक आहे, ओके, लक्षात आलं, क्लिअर. हा, तर हे आपल्याला इथं करायचं आहे. जसं तुम्हाला संपादित वरती क्वेश्चन विचारला तसंच तुम्हाला समाजजन्य प्रेरणा, मानसजन्य प्रेरणा याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं आपल्याला कुठं दिलेलं आहे? हे सगळं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकाला पुरस्कार देणे ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे? एखाद्या बालकाला तुम्ही पुरस्कार देताय, ठीक आहे, पुरस्कार देणं ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे? पहिला ऑप्शन आहे आंतरिक प्रेरणा, दुसरा आहे जन्मजात प्रेरणा, तिसरा आहे बाह्य प्रेरणा, चौथा आहे लवचिक प्रेरणा. पुरस्कार देणं ही कसल्या प्रकारची प्रेरणा आहे? 29 नंबरचा क्वेश्चन. आंतरिक नाही, जन्मजात नाही येणार, बरोबर, लवचिक नाही येणार, बाह्य प्रेरणा. ओके, पुरस्कार देणं ही कसली प्रेरणा आहे? बाह्य प्रेरणा आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बालकामध्ये खालीलपैकी कोणती प्रेरणा अधिक काळ टिकते? बघा, क्वेश्चन आहे बालकामध्ये खालीलपैकी कोणती प्रेरणा अधिक काळ टिकते? बाह्य प्रेरणा, स्वयंप्रेरणा, बक्षीस प्रेरणा, ईश्वर प्रेरणा. चौथा ऑप्शन बघा कसा दिलाय, ईश्वर प्रेरणा. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन, बरोबर. असं म्हटलं जातं की नेहमी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे. ओके, तुम्हाला स्वतःला इच्छा असली पाहिजे. म्हणजे उत्तर काय? स्वयंप्रेरणा. उत्तर काय आलं? स्वयंप्रेरणा. ओके, क्लिअर, समजलं. नेक्स्ट बघा. बालकाच्या बौद्धिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या वातावरणाचा पडतो? बघा, बालकाच्या बौद्धिक विकासावरती सर्वाधिक प्रभाव जो आहे तो कोणत्या वातावरणाचा पडतो? कसला विकास म्हटलंय? बौद्धिक विकास म्हटलंय. हे महत्वाचं आहे. कुटुंब, शेजारी, शाळा आणि मित्रपरिवार. चला बोला. बघा, शेजाऱ्यांचा जास्त संबंध नाही, शाळेचा संबंध नाही, मित्रपरिवाराचा संबंध, कुटुंबाचा संबंध, बरोबर. सगळ्यात जास्त कुटुंब. लक्षात आलं, क्लिअर. चल, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, शाळेमध्ये बालकाचं मूल्यमापन करण्याचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? बघा, शाळेमध्ये बालकाचे मूल्यमापन करण्याचा जो सिद्धांत आहे कोणत्या तत्वावर आधारित आहे असं तुम्हाला विचारले. शालेय मूल्यमापन सोपे व खर्चिक नसते या तत्वावरती, शाळा ही बाह्य संस्थेकडून परीक्षा घेण्यापेक्षा स्वतः घेऊ शकते या तत्वावरती, बाह्य परीक्षकाच्या तुलनेत शालेय शिक्षक विद्यार्थी क्षमतांचं अचूक मापन करून मार्गदर्शन करू शकतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रथम श्रेणी मिळणं आवश्यक आहे. हा ऑप्शन तर नाही येणार, बरोबर. हाही ऑप्शन नाही येणार. दोन ऑप्शन तुम्ही डोळे झाकून इलिमिनेट करू शकता, बरोबर. उत्तर काय आहे की बाबा बाह्य परीक्षकाच्या तुलनेमध्ये शाळेतले जे शिक्षक आहे जे रेग्युलर विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात तर ते शिक्षक विद्यार्थी क्षमतांचं काय करू शकतात? अचूक मापन करून मार्गदर्शन करू शकतात. बघा, आजचे जे क्वेश्चन आहेत आजचे क्वेश्चन फार सोपे आहेत. खूप सारे क्वेश्चन असे आहेत की जे आपण सहज सोडवू शकतो, पण याची सुद्धा प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिसने काय होतं? पेपर तुमचा वेळेत कव्हर होतो, वेळ जास्त लागत नाही जर अशा केस स्टडीज आपण आधीच सॉल्व्ह केल्या असतील. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिभेद आढळून येतात. व्यक्तिभेद आपण घेऊया, सेपरेट टॉपिक आहे. त्याच्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? बरोबर, त्याच्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? अध्यापनाच्या एक समान पद्धतीबरोबर व्यक्तिभेद बनताय आणि एक समान पद्धती शक्य ठीक आहे का? नाही, बरोबर. कठोर शिस्तीने वर्ग नियंत्रण अजिबात नाही, परीक्षा वेळोवेळी घ्याव्या याचा संबंधच नाही. बघा, अध्ययनासंबंधीच्या विविध अनुभूती विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिल्या पाहिजेत जेणेकरून इथं व्यक्तिभेद जो आहे ना त्याच्यावरती सोल्युशन होईल, बरोबर. लक्षात आलं. तर विद्यार्थ्यांमध्ये जर व्यक्तिभेद आढळून येत असेल
व्यक्तिभेद हा जो टॉपिक आहे ना, याच्यावरती क्वेश्चन आलेत की नाही पूर्वी. मानसशास्त्र आणि शिक्षण जेव्हा आपण हे अभ्यासतो, व्यक्तीमध्ये असणाऱ्या निरनिराळ्या प्रकारचं जे अंतर आहे त्याला आपण व्यक्तिभेद म्हणतो. सिंपल आहे. काय अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. बरोबर. चला, नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाळेमधील एक शिक्षक विद्यार्थ्याच्या शिकवण्याच्या विविध अध्ययन शैलींना अनुसरून वर्गात वैविध्यपूर्ण अनुभवावर भर देत आहे. शिकण्याच्या विविध अध्ययन शैलीनुसार काय करतोय? वैविध्यपूर्ण अनुभवावर भर देत आहे. तर संबंधित शिक्षकावर कोणत्या सिद्धांताचा प्रभाव आहे? पियाजेची बोधात्मक विकास उपपत्ती, कोहलरबर्गची नैतिक विकास उपपत्ती, बुद्धिमत्ता उपपत्ती, व्यापोटीचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. खूप चांगला क्वेश्चन आहे बघा हा. 34 नंबरचा क्वेश्चन खूप चांगला क्वेश्चन आहे. चला, उत्तर काय येईल बघा. मग एक मिनिट थांबा, इथं ऑप्शन नाहीये. इथं गार्डनरची उपपत्ती करा. गार्डनरची उपपत्ती, कारण उत्तर काय येईल मग आपलं? उत्तर आपलं गार्डनरची उपपत्तीच असेल. बरोबर. बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती. ओके, गार्डनरची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती. लक्षात आलं? गार्डनरची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती. ठीक आहे. बघा, पियाजेची बोधात्मक उपपत्ती, कोहलबर्ग नैतिक विकास उपपत्ती, या सगळ्या उपपत्त्या तुम्हाला कुठे मिळून जातील? आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातील. ठीक आहे. ओके. आणि जर तुम्ही म्हणत असाल की मॅडम थेरीचे पण लेक्चर घ्या, तर थेरीचेही सेशन आपण इथं घेऊया. पण विद्यार्थी कमेंट करत नाही जास्त. लक्षात घ्या, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सेशन मिळत आहेत, पण विद्यार्थी कमेंट नाहीत करत. ओके. कमेंट करून सांगा. अध्ययन उपपत्तीवरती आपण क्वेश्चन डेफिनेटली घेऊया किंवा थेरीचे सेशन घेऊया. बघा, अध्यापनाच्या उपपत्ती आहेत तशा तुम्ही अध्ययनाच्या पण उपपत्ती करा. जेरॉम ब्रुनर यांची उपपत्ती आहे. ओके. चला, एकच मिनिट थांबा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक शिक्षिका, बघा, एक शिक्षिका विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची लगेच उत्तरं न देता त्या संबंधी सहकारी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्यास सांगते. त्यांच्यातून येणाऱ्या उत्तराची वर्गात सर्वांगीण चर्चा करते. शिक्षिकेचा हा दृष्टिकोन कशाशी संबंधित आहे? अध्यापनाचा कंटाळा आहे म्हणून शिक्षिका असं करते का? तुम्हाला काय वाटतंय? की ते शिक्षिकेला अध्यापनाचा कंटाळा आहे म्हणून ती असं करते? नाही. बरोबर, अजिबात नाही. भूमिका अभिनय पद्धतीचा वापर अजिबात नाही. स्पर्धात्मक वातावरण अजिबात नाही. तर विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक अध्ययनाचा विकास, बरोबर, की त्याच्यावरती विचार करायला शिकवते. पटकन नाही, विद्यार्थ्याला येईल ही गॅरंटी असते शिक्षकाला, की चर्चा करतील, त्याच्यातून काहीतरी पॉइंट्स निघतील आणि मग ते आपण त्या विद्यार्थ्याला उत्तरापर्यंत पोहोचवू शकतो. तर सकारात्मक, इथं जे सर्वात्मक अध्ययन आहे ना, सर्वात्मक अध्ययनाचा विकास करणे. बरोबर, लक्षात आलं? तर हा सोपा क्वेश्चन होता, काही अवघड नव्हता. पहिला ऑप्शन इलिमिनेट करू शकता, चौथा ऑप्शन पण इलिमिनेट करू शकता. फक्त इथं भूमिका अभिनय पद्धती आपण अभ्यासलेली असते, त्याच्यामुळं इथं पटकन लक्षात येऊन जातं. एका शाळेमध्ये
गायन स्पर्धेसाठी शिक्षक मुलांपेक्षा मुलींनाच अधिक संधी देतात. हा दृष्टिकोन स्त्री प्रगती अजिबात नाही, वैश्विक तत्वज्ञान अजिबात नाही, लैंगिक पूर्वग्रह. इझी क्वेश्चन, लैंगिक पूर्वग्रह. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बीचे अंकुरण कसे होते हे शिकवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता? प्रभावी म्हटलंय, प्रभावी म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? आता चित्र काढणं हे पण ठीक आहे, चित्र दाखवणं हे पण ठीक आहे, व्याख्या सांगणं हे ठीक नाहीये, बरोबर. पण प्रभावी म्हटलं या एका शब्दामुळे हाही ऑप्शन चुकतो, हाही ऑप्शन चुकतो. शाळेच्या परिसरामध्ये बी पेरा, त्याचा अंकुरण होण्याचे विविध टप्पे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवा, हा आहे बेस्ट उपाय, बरोबर. विद्यार्थ्यांना कळून जाईल की हे अशा पद्धतीनं होत. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमच्या वर्गातील सामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी नापास झाला तर शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटेल? सामान्य बुद्धिमत्ता असलेला जर विद्यार्थी नापास झाला तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही काय म्हणाल की या विद्यार्थ्याने अभ्यास केला नव्हता, बरोबर. असं आपण म्हणू शकत नाही, त्या विद्यार्थ्याने अभ्यास केलेला पण असेल तरी पण नापास झाला असेल, बरोबर. तुम्ही विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्यात अपयशी ठरला असं वाटेल तुम्हाला, बरोबर. संबंधित विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लास लावला पाहिजे, चुकीचं आहे. शाळा शिकून उपयोग नाही, हेही चुकीचं आहे की अध्ययन अनुभव देण्यात आपण अपयशी ठरलो. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमतांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या शिक्षणाची सध्या गरज आहे? बघा, विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमतांचा विकास करायचा आहे. बाल केंद्रित शिक्षण, शिक्षक केंद्रित शिक्षण, माध्यम केंद्रित शिक्षण, शाळा केंद्रित शिक्षण. ओके, बाल केंद्रित, त्यांच्यावरतीच फोकस असला पाहिजे, बरोबर. बाल केंद्रित शिक्षण सध्या कशाची गरज आहे? ना शिक्षक केंद्रित, ना माध्यम केंद्रित, शाळा केंद्रित, बरोबर. बाल केंद्रित शिक्षण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रगतिशील शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? प्रगतिशील शिक्षणाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? शालेय वेळापत्रक आणि बैठक व्यवस्थेबद्दल लवचिकता, पाठ्यपुस्तकाशी संबंधित अध्यापन, ठराविक अंतराने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तम मार्ग मिळवण्यासाठी दिला जाणारा भर. कन्फ्युज करतं, बरोबर. थोडं कसं असतं माहिती का, प्रगतिशील शिक्षणामध्ये ना शाळेचं वेळापत्रक जे असतं ना आणि बैठक व्यवस्था याच्यामध्ये थोडा लवचिकपणा असला पाहिजे, बाकीचे हे मुद्दे इथं येत नाही. ओके, क्लिअर. चल नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांबरोबर आंतरक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले, कारण बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर आंतरक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केलं, कारण विचारले तुम्हाला. वर्ग नियंत्रण करणं सोयीचं होतं, पाठ्यक्रम लवकर पूर्ण करता येतो, अध्ययन विषयक आंतरक्रियामधून सामाजिक कौशल्यांचा विकास होतो, विद्यार्थ्यांना एकमेकांमधील गुण दोष समजतात. काय उपयोग आहे गुण दोष समजून? काहीच नाही, बरोबर. कशासाठी? हे सामाजिक कौशल्यांचा विकास होतो, बरोबर. ओके, आपण पाठीमागे बघितलं होतं की नाही एक क्वेश्चन, एक शिक्षकेशी रिलेटेड, हा तसंच. लक्षात आलं? चला, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन बघा, अध्ययन अध्यापन क्रियेत विद्यार्थ्याकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणं आवश्यक आहे. अध्ययन अध्यापन क्रिया जी आहे याच्यामध्ये पर्सनली विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हटलंय. प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याने त्यांना मदत म्हणून, वर्गातील विद्यार्थ्यांच्या खोड्या कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांचे व्यक्तिभेद जाणून त्यांना त्याच्यानुसार विलग करण्यासाठी आणि शिक्षकांच्या अध्यापनाचा तो आवश्यक भाग असतो. सगळेच ऑप्शन कन्फ्युज करतात. काय येईल उत्तर बघा. खोड्या कमी करणं वगैरे हे गरज नाहीये, बरोबर.
हे पण नाहीये. अध्ययन करण्याची शैली वेगळी आहे, म्हणून काय केलं पाहिजे, पर्सनली तिथं मदत म्हणून लक्ष दिलं पाहिजे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बालकाला अध्ययन करण्याचा कंटाळा येतो ही बाब खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे निर्देश करते? बालकाला अध्ययन करण्याचा कंटाळा येतो ही बाब कोणत्या गोष्टीकडे निर्देश करते? बालकाला शिस्त लावण्याची गरज आहे, बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे, बालकात फारशी बुद्धिमत्ता नाही, बालकाची अध्ययन करण्याची क्षमता नाही. काय येईल उत्तर बघा. चला 44 नंबरचा क्वेश्चन. बुद्धिमत्ता नाही असं नाही, क्षमता नाही असं पण नाही, बालक यांत्रिक पद्धतीने अभ्यास करतोय म्हणून त्याला कंटाळा येतोय, थोडंसं काहीतरी इंटरेस्टिंग त्याला वाटण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, बरोबर. ओके, म्हणून त्याला कंटाळा येतोय. लक्षात आलं. शिक्षणाच्या संदर्भात सामाजिकरण म्हणजे काय? क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, शिक्षणाच्या संदर्भामध्ये सामाजिकरण म्हणजे काय? सामाजिक प्रथांचं पालन करणं म्हणजे सामाजिकरण, व्यक्तिगत सामाजिक नियम बनवणं म्हणजे सामाजिकरण, समाजातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणं आणि सामाजिक नीती नियमांशी समायोजन साधणं. तर शिक्षणाच्या संदर्भात तुम्हाला विचारलेलं आहे सामाजिकरण म्हणजे काय? प्रथांचं पालन करणं हे तुम्ही इलिमिनेट करू शकता, पहिले दोन ऑप्शन. चौथा ऑप्शन आहे आपलं उत्तर. तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये सामाजिकरण म्हणजे सामाजिक नीती नियमांशी काय करायचं आहे, समायोजन साधणं म्हणजे काय आहे, म्हणजे आहे सामाजिकरण. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे? क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, विकासाचा कोणता सिद्धांत आहे? सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो, बरोबर आहे का? बरोबर आहे की? बरोबर. सूक्ष्माकडून स्थूलाकडे होतो. विकासाची शारीरिक, मानसिक, भावनिक ही अंगे परस्परांवर अवलंबून नसतात म्हटलंय, चूक आहे. ठराविक असे टप्पे नसतात, चूक आहे. विकास सूक्ष्माकडून स्थूलाकडे होतो का स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो? सांगा चॅट बॉक्स मध्ये मला. उत्तर काय आहे? सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो हा सिद्धांत आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. याचं उत्तर मला द्या की विकास हा कसा असतो. तुमच्यासाठी क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. दुसरीच्या वर्गात शिक्षक अध्यापन करताना फळे ही संकल्पना समजावण्यासाठी विविध फळे वर्गात दाखवतात. विद्यार्थ्यांशी फळासंबंधी चर्चा पण करतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, त्याच्यानंतर लिची असेल, जे काय अशी नवीन नवीन फळं असतील, बरोबर, ॲव्होकॅडो असेल किंवा आलू बुखार असेल, जी पाहिली नाहीत, अशी जर फळं दाखवली तर काय होतं, अध्ययन करण्याचा कंटाळा करतो, चुकीचं आहे. फळे खाण्याचा विचार करतो. बघा असे ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला की फळे खाण्याचा विचार करतो. करतील पण विद्यार्थी, पण इथं आपलं ते उत्तर नाहीये. विविध फळांची माहिती मिळवतो, ज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. प्रॉपर उत्तर काय आहे? अध्यापनामुळे विद्यार्थी काय करतो? ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात आलं? क्लिअर. तर अशा प्रकारे आपण उत्तर व्यवस्थित दिली पाहिजेत. हसण्यासारखे ऑप्शन पण देतात. 1.5 वर्षांची बालक, लहान बाळ त्याच्या आईच्या कडेवर असते तेव्हा घरात नवीन आलेली व्यक्ती बाळाला घ्यायचा प्रयत्न करते. बाळ काय करतं? मोठ्याने रडतं, बरोबर. मग बाळाचं हे जे रडणं असतं ते काय दर्शवतं? भावनिक असुरक्षितता, भावनिक सुरक्षा नाही. नवीन व्यक्तीचा राग, कशामुळे राग येईल? नाही. सामाजिक वातावरणाविषयीचे दुरीतून आहे. भावनिक असुरक्षितता, बरोबर. आपली आईच्या जवळ असतं बालक, बरोबर, तिथं सुरक्षित वाटतं त्याला, भावनिक सुरक्षितता. मग दुसऱ्या जवळ गेल्यावर त्याला असुरक्षित वाटतं म्हणून ते बाळ रडतं, बरोबर. चला, खेळाच्या माध्यमातून बालकाचे सामाजिकरण अधिक होते, कारण बघा, खेळाच्या माध्यमातून बालकाचे सामाजिकरण अधिक होते कारण तुम्हाला विचारले की बालकाला खेळताना कोणतेही बंधन नसते, बालक खेळताना सांघिक भावना निर्माण होते, खेळण्यासाठी बौद्धिक क्षमता लागतात
आणि खेळ समाजासाठी असतात. बघा 49 नंबरचा क्वेश्चन आहे. 49 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. काय येईल उत्तर? सामाजिकरण होतं असं म्हटलंय. कारण का? कारण का सांघिक भावना निर्माण होते ना. एकटं तर बालक खेळत नसतं, बरोबर? खेळ कसे असतात? एकत्र खेळतात. बौद्धिक क्षमता लागतात हे नाहीये. कोणतंही बंधन नसतं हेही नाहीये. सांघिक भावना निर्माण होते, बरोबर? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्ययन प्रक्रियेत दिले जाणारे बक्षीस व दंड याचा बालकाच्या व्यक्तिमत्वावरील परिणाम कोणत्या स्वरूपाचा असतो? बघा अध्ययन प्रक्रियेमध्ये दिले जाणारे बक्षीस असेल किंवा दंड असेल, याचा बालकाच्या व्यक्तिमत्वावरील परिणाम कोणत्या स्वरूपाचा असतो? सामाजिक असतो, मानसशास्त्रीय असतो, आर्थिक तर नसेल, भौतिक पण नसेल. उत्तर काय येईल बघा? मानसशास्त्रीय असतो, बरोबर? मानसशास्त्रीय असतो. लक्षात आलं? क्लिअर? बक्षीस मिळाल्यानंतर आनंद होतो, नाही मिळाल्यानंतर वाईट वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकाचे व्यक्तिमत्व विषयक स्थायी भाव कसे असतात? जन्मजात असतात, जन्मजात असतात, बरोबर? अर्जित नसतात, कृत्रिम नसतात, यांत्रिक पण नसतात. व्यक्तिमत्व विषयक स्थायी भाव हे कसे असतात? जन्मजात असतात. बहिर्मुखी बालक हे हे आपण बघितलंय पाठीमागं. इतरांशी संवाद साधण्यात पुढाकार घेतं, बरोबर? स्वतःशी संवाद नाही. अंतर्मुखी, बरोबर? चुकीचं आहे. इतरांशी संवाद साधताना घाबरता अजिबात नाही. इतरांचे लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करता नाही. बहिर्मुखी बालक इतरांशी संवाद साधण्यास काय करतं? पुढाकार घेतं, बरोबर? बहिर्मुखी, अंतर्मुखी, उभयमुखी पाठीमागं आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सामाजिक दृष्ट्या समायोजित नसणारे बालक, बघा सामाजिक दृष्ट्या जे बालक समायोजित नसतं असं बालक चोरी करणे, मारामारी करणे, मारामारी करणे यासारख्या कृती करते. अशा कृती करणाऱ्या बालकाला काय म्हणतात? सर्जनशील म्हणाल तुम्ही? अजिबात नाही. प्रज्ञावंत? अजिबात नाही. अध्ययन गतिमंद म्हणू शकता का तुम्ही? नाही. बाल गुन्हेगार म्हणाल. काय म्हणाल? बाल गुन्हेगार. समजतंय? आपण काय म्हणणार यांना? बाल गुन्हेगार म्हणणार. ओके, क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्येक व्यक्ती ही एकमेव असते. प्रत्येक व्यक्ती एकमेव असते, ती इतरांपेक्षा व्यक्तिभेदांनी भिन्न असते. कारण काय असेल बरं याचं? की व्यक्तिभेदांनी भिन्न असते. वातावरणातला फरक, अनुवंशिकतेतला फरक, शिक्षण पद्धतीतला फरक, बरोबर? अनुवंशिकता आणि वातावरण दोन्ही मधलं वेगळे पण, बरोबर? तर हे महत्वाचं आहे. शिक्षण पद्धती नाही. व्यक्तिभेद म्हटलं की अनुवंशिकता आणि वातावरणातील वेगळे पण. बघा हे क्वेश्चन आन्सर आहेत. मी असं कन्सिडर करते की तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अन्नदाते सरांचं पुस्तक घेतलंय. पुस्तक वाचा. पुस्तकातली थेरी वाचल्यानंतर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. आपल्या मानसशास्त्राची बॅच पण चालू आहे. माझ्या स्वतःच्या ऍप्लिकेशन वरती 550 रुपये फीज आहे. तिथं तुम्हाला थेरीचे लेक्चर प्लस क्वेश्चन आन्सरचे लेक्चर्स मिळून जातील. इथं मी माझा नंबर पण शेअर करते. 9404033073. ज्यांना बॅच जॉईन करायची आहे तुम्ही मला इथं कॉल किंवा मेसेज करू शकता. रेकॉर्डेड बॅच आहे. तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार कधीही कितीही वेळा तुम्ही बॅच बघू शकता. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अभियोग्यता म्हणजे काय? अभियोग्यता म्हणजे काय? एखादं कार्य करण्याची व्यक्तीची विशेष क्षमता म्हणजे अभियोग्यता. व्यक्तीची कार्य करताना समायोजनाची क्षमता म्हणजे अभियोग्यता. सातत्याने कौशल्यात सुधारणा करणे म्हणजे अभियोग्यता आणि वरील सर्व. बघा क्वेश्चन विचारलाय अभियोग्यता म्हणजे काय? काय येईल उत्तर? कार्य करण्याची व्यक्तीची विशेष क्षमता, बरोबर? समायोजनाची क्षमता, सातत्याने कौशल्यात सुधार करणे म्हणजे काय? अभियोग्यता. तर उत्तर काय येईल? वरील सर्व. बेसिक आहे. अध्यापन अभियोग्यता. सिलेबसचं आपल्या नावच आहे अध्यापन अभियोग्यता, बरोबर? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकातील क्वेश्चन आहे बालकातील व्यक्ती भेदाबाबत शिक्षकाची भूमिका कोणती असावी?
बालकातील व्यक्तिभेदाबाबत शिक्षकाची भूमिका कोणती असावी? विद्यार्थ्याची अभिरुची, अभियोग्यता, दृष्टिकोन जाणला पाहिजे. विद्यार्थ्याच्या क्षमतानुरूप अध्ययन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. व्यक्तिभेदानुसार वेगवेगळे वर्ग बनवले पाहिजेत. अभ्यासक्रम व्यक्तिभेदानुरूप लवचिकतेने राबवला गेला पाहिजे. काय येईल उत्तर? तुम्हाला काय वाटते बघा. व्यक्तिभेदानुसार वर्ग वेगवेगळे बनवू शकतो का शिक्षक? नाही. अभिरुची, अभियोग्यता, दृष्टिकोन जाणणे हे पॉसिबल आहे. क्षमतानुरूप अध्ययन करणे हेही पॉसिबल आहे. सुप्त गुणांना वाव देणे हेही पॉसिबल आहे. अभ्यासक्रम व्यक्तिभेदानुरूप लवचिक बनवणं हेही पॉसिबल आहे. म्हणजे 1, 2 आणि 3, 5 वेगवेगळे वर्ग पॉसिबल नाही. उत्तर काय आलं आपलं? चौथा ऑप्शन. ओके, क्लिअर? चला, तर हे होतं आपलं सेकंड सेशन क्वेश्चन आन्सरचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पुस्तक मागवा. जास्तीत जास्त एक 8 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. पुस्तकं मागवण्यासाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या के सागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती. इथं तुम्हाला ऑदर एक्झाम मध्ये जायचं आहे. ऑदर एक्झाम मध्ये एज्युकेशन टीईटी टेट. ओके, इथं सगळी पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत. ज्या पुस्तकातून मी क्वेश्चन घेते ते हे पुस्तक आहे बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र. 25% डिस्काउंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 13 पासून 21 पर्यंतचे क्वेश्चन पेपर, आकृत्या, तक्ते सगळं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न पण आहेत. प्रश्नांचा समावेश आहे. 240 रुपयाला पुस्तक आहे. शशिकांत अन्नदाते सरांनी पुस्तक लिहिले. अतिशय विद्यार्थी प्रिय असं हे पुस्तक आहे. याच्या व्यतिरिक्त टीईटी आणि टेटची बरीच पुस्तकं आपल्या इथं मिळून जातात. हा कोड यूज करा के सागर. मराठीसाठी सेपरेट बुक आहे. IBPS पॅटर्न जरी आता तुम्हाला नसला तरी त्या पॅटर्न नुसार तुम्ही अभ्यास केला तर तुमचा फायदाच होईल. कारण क्वेश्चन लेंदीज बनवले जातात, लक्षात घ्या. स्पेशली सायन्स साठी तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरू शकता. जनरल नॉलेज आहे. त्याच्यानंतर अभियोग्यता, बुद्धिमापन चाचणी, त्याच्यानंतर तुम्हाला लुसेंटचं संपूर्ण स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हेही पुस्तक तुम्हाला इथं मिळत आहे. तर पुस्तकं भरपूर आहेत, लक्षात घ्या. हँडबुक आहे विज्ञानासाठी. तर तुमचा सेकंड पेपर साठी पण बरीच पुस्तकं इथं आहेत. सो तुम्ही ही पुस्तकं वापरू शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊन जाईल. ठीक आहे, ओके. तर लेक्चर्स कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.